नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सकाळचे 8 वाजलेत आणि महाराष्ट्रातली एक सकारात्मक बातमी ती म्हणजे विमानतळाची. अखेर विमानतळ सुरू होतंय. सिंधुदुर्गातल्या चिपी इथलं बहुप्रतीक्षित आणि प्रलंबित अशा विमानतळाचं आज लोकार्पण आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन विकासात गेम चेंजर तसंच गोवा विमानतळाला पर्याय म्हणून सुद्धा चिपी विमानतळाकडे पाहिलं जात आहे. दुपारी 1 वाजता विमानतळाचं लोकार्पण होणार असून यावेळेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच मंचावर दिसतील. पण उद्धव ठाकरे आणि नारायण राणे एकाच विमानानं त्यांनी यायचं टाळलंय. दोघेही वेगवेगळ्या विमानानं चिपीमध्ये दाखल होत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खासदार विनायक राऊत, अनेक आमदार, IRB आणि MIDCचे अधिकारी आणि प्रवासी एकाच विमानानं प्रवास करतील. तर दुसऱ्या खाजगी विमानातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे प्रवास करतील. आणि थेट जाऊयात या विमानतळाच्या परिसरात. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, सज्ज झालंय विमानतळ आणि याच विमानतळाच्या उद्घाटनाच्या साक्षीनं काही खास गोष्टी सुद्धा होऊ शकतात. मिलिंद सर, नक्कीच. खरं तर विमानतळाचा आज लोकार्पण सोहळा जो आहे तो होणार आहे. मात्र जरी हा लोकार्पण सोहळा होत असला तरी राजकीय श्रेयवादाची लढाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल आणि त्याचाच अनुभव जो आहे तो एअरपोर्टच्या ह्या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय. बॅनर जे आहेत ते मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत आणि हे आम्हीच करून दाखवलं असं भाजप आणि शिवसेनेकडनं दाखवण्यात आलेलं आहे. अशा प्रकारचे हे बॅनर संपूर्ण या एअरपोर्टच्या परिसरात लावण्यात आलेले आहेत. मग कुडाळ असेल किंवा मालवण असेल, या संपूर्ण परिसरामध्ये श्रेयवादाची लढाई जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. लोकार्पण सोहळा जो आहे हा दुपारी 1 वाजता जरी सुरू होत असला तरी श्रेयवादाची लढाई जी आहे ती कालपासूनच सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. कारण का केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबतीत कोकणासाठी काय काय केलंय आणि आत्ता जे लोक येत आहेत हे काहीच करत नाहीत असं त्यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. आणि आत्ता जर आपण हा संपूर्ण परिसर बघितला तर नारायण राणे यांचे समर्थक जे आहेत हे काही वेळा त्या ठिकाणी येऊ शकतात. शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊ शकतात. ज्या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे एअरपोर्टमध्ये त्या ठिकाणी मोजक्याच लोकांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र हा संपूर्ण परिसर आहे, या परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळू शकते आणि आत्तापासूनच श्रेयवादाची लढाई जी आहे ती सुरू झालेली आहे. मिलिंद सर. विशाल, आज कार्यक्रम किती वाजता सुरू होणार आहे आणि कशा प्रकारचा कार्यक्रम असणार आहे? कारण या कार्यक्रमातलं सगळ्यात मुख्य आकर्षण असणार आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आता भाजपचे खासदार झालेले केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एकाच मंचावर असणार आहेत. मिलिंद सर, खरं तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात हीच चर्चा आहे. कारण का नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये कशा शाब्दिक चकमकी घडतात हे आपण पाहिलेलं आहे. आणि कालच पासूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतून आपल्याला पाहायला मिळालंय. खरं तर एकाच व्यासपीठावरती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि या संपूर्ण दोन्ही नेत्यांची भाषणं सुद्धा या ठिकाणी होणार आहेत. या भाषणांमधनं जे ती टोलेबाजी होऊ शकते. एकंदरीतच ज्या वेळेला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जो जनआशीर्वाद यात्रा काढली होती त्या आशीर्वाद यात्रेनंतर जो काय प्रकार महाराष्ट्राच्या राजकारणात घडला होता त्यानंतर प्रथमच उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकाच व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे हे एक मुख्य आकर्षण जरी असलं तरी ह्या व्यासपीठावरती नेमकी श्रेयवादाची लढाई कशी असणार आहे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. विशाल, तू राहाच आपल्यासोबत. सकाळी 10:30 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा या आपल्या निवासस्थानाहून बाहेर पडतील. साधारणपणे 12:15च्या सुमारास ते चिपी परुळे विमानतळावर दाखल होतील. दुपारी 1 वाजता ग्रीनफील्ड विमानतळ प्रकल्पाचा हा लोकार्पण सोहळा म्हणजे त्याचा औपचारिक लोकार्पणाचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी 2:30 वाजता मुख्यमंत्री हे मुंबईच्या दिशेने रवाना होतील. 3:45 त्यांचं मुंबईत आगमन होईल. त्यानंतर दुपारी 4:15 वाजता वर्षा या शासकीय
निवासस्थानी मुख्यमंत्री पोहोचतील। अशा प्रकारचा मुख्यमंत्र्यांचा आज दिवसभराचा कार्यक्रम आहे। या चिपी विमानतळाची काय काय वैशिष्ट्ये आहेत ती आपण एकीकडे पाहूयात। 274 हेक्टर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलेलं आहे। 10,000 चौरस मीटरचं भलं मोठं टर्मिनल इथे तयार आहे। 180 प्रवासी क्षमतेची विमानं इथे उतरू शकतात। विमानतळाची धावपट्टी ही 60 मीटर रुंद आहे। विमानतळाची लांबी ही 2.5 किलोमीटर इतकी आहे। सध्या 3 विमानं इथं उभी राहू शकतात अशा प्रकारची सोय आहे। म्हणजे जो हँगर आहे तो एवढा मोठा आहे की 3 विमानं इथे पार्क करता येतील। दुसऱ्या टप्प्यात ही विमानं थांबवण्याची क्षमता 15 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न आहे। नाईट लँडिंगची सुद्धा व्यवस्था इथे आहे। ATC टॉवरचं काम सुद्धा पूर्ण झालंय। अर्थात त्याशिवाय विमानतळाला परवानगी सुद्धा मिळणार नाही। एवढ्या मोठ्या प्रमाणात जर का विमानं इथे येणार असतील तर ATC टॉवर हा आवश्यक आहे। कुडाळ, कसाल, सातार्डी महामार्ग हा विमानतळाला आता जोडला जातोय। त्यामुळे विमानतळाहून अवघ्या काही मिनिटांमध्ये तुम्ही महामार्गावर म्हणजे मुख्य हायवेला जोडले जाऊ शकता। तर याने फायदे काय काय होतील यावर एक नजर टाकूयात। कोकणातील पर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल। प्रामुख्याने विदेशी पर्यटक थेट कोकणात उतरू शकतील। हापूस आंब्याच्या निर्यातीला याचा फायदा होईल, कारण इथली विमानं थेट सातासमुद्रापार झेप घेतील। चिपी परिसरामध्ये कार्गो हब निर्माण होईल। मत्स्य व्यवसायाला सुद्धा याचा मोठा फायदा होऊ शकतो। रोजगाराची संधी वाढणार आहे। स्थानिकांना इथे मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचं आश्वासन यापूर्वीच देण्यात आलं आहे। अनेक खाजगी आस्थापना यासाठी पुढाकार घेतील। सिंधुदुर्ग आणि परिसरात औद्योगिक गुंतवणुकीला सुद्धा चालना मिळेल। विशाल पाटील आपले प्रतिनिधी त्या क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार होणार आहेत जेव्हा महाराष्ट्रातले हे राजकीय विरोधक हे एकाच मंचावर येतील। विशाल, उद्धव ठाकरे आणि नारायण राणे हे एकाच मंचावर असणार आहेत, कारण उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत तर नारायण राणे केंद्रीय मंत्री, त्यांचा मतदारसंघ आहे हा। काय होईल असं वाटतं? आज सकाळी इथे पोहोचल्यापासून कार्यकर्त्यांची काही तुझं बोलणं झालं असेल, स्थानिकांची, त्यांचं काय म्हणणं होतं? मिलिंद सर, खरं तर कार्यकर्त्यांची काल रात्रीपासूनच मी काही कार्यकर्त्यांशी बोललोय। कुठेतरी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक असलेले आपल्याला पाहायला मिळालेत, कारण का मानपान नाट्य जे आहे ते कार्यक्रम पत्रिकेवरनच आपल्याला पाहायला मिळालंय। विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव जे आहे ह्या कार्यक्रम पत्रिकेत नाही आहे। अनेक नेत्यांना निमंत्रणे जी आहेत ती गेलेली नाही आहेत। त्यामुळे भाजपचे अनेक पदाधिकारी जे आहेत ते नाराज असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्याच अनुषंगानं हे मानपान नाट्य जे आहे ते होताना दिसून येते। खरं तर हे जे होर्डिंग्स लागलेले आहेत ह्या होर्डिंगवरचे असे आहेत की शिवसेनेकडनं जेवढे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्या बॅनरवरती असं लिहिलंय की कोकणवासियांसाठी मान उंचवणारा हा क्षण आहे, आणि एक्झॅक्टली भाजपच्या बॅनरवरती असं लिहिण्यात आलेलं आहे की दादा तुम्ही करून दाखवलं। त्यामुळे या बॅनरच्या आशयावरूनच आपल्याला कळून येते की कशा प्रकारची श्रेयवादाची लढाई जी आहे ती या संपूर्ण कोकण परिसरात आपल्याला पाहायला मिळते। आणि हा कुडाळ आणि अन्य जो परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा अशाच प्रकारची मोठी बॅनरबाजी जी आहे ती दोन्ही पक्षांकडनं करण्यात आलेली आहे। व्यासपीठावरती आता कशा प्रकारची भाषणं होतात हे पाहावं लागणार आहे, कारण का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे राजकीय कशा प्रकारे विरोधक आहे हे संपूर्ण महाराष्ट्राला सांगायची गरज नाहीये। मात्र आज नेमकं व्यासपीठावरती या दोन्ही नेत्यांची कशा प्रकारे भाषणं होतात हे पाहावं लागणार आहे मिलिंद सर। केंद्रीय मंत्री इथे येणं अपेक्षित होतं। ज्योतिरादित्य शिंदे, ते ज्योतिरादित्य शिंदे येणार आहेत का? कारण सगळ्यात शेवटचं भाषण हे कदाचित त्यांचंही असू शकतं केंद्रीय मंत्री असल्यामुळे।
आणि पोलीस बंदोबस्त किती तैनात करण्यात आला, म्हणजे कार्यकर्ते जर का मंदिराच्या मुख्य विमानतळाच्या मुख्य वॉलच्या बाहेरच्या बाजूला कार्यकर्त्यांना उभं राहून कार्यक्रम बघण्याची सोय केली असेल किंवा ऐकण्याची, तर कार्यकर्ते किती मोठ्या संख्येने इथे येऊ शकतात? नक्कीच मिलिंद सर, खरं तर या बाबतीतच मी हा संपूर्ण आढावा दाखवेन. हा जो मुख्य रस्ता आहे हा थेट विमानतळाला जोडला गेलेला आहे आणि समोर जो एक स्वागत कक्ष उभारण्यात आलेला आहे त्या ठिकाणून एंट्री असणार आहे. ज्यांच्याकडे पास असतील त्याच व्यक्तींना विमानतळामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. खरं तर कोरोनाची स्थिती आहे त्यामुळे मोजक्याच लोकांना आतमध्ये सोडलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. सिंधुदुर्ग पोलिसांकडनं हे पास देण्यात आलेले आहेत आणि आपण बघू शकतो की आता काही गाड्या आपल्याला दिसायला लागलेल्या आहेत. कार्यकर्ते जे आहेत ते हा कार्यक्रम दुपारी 1 वाजता आहे त्यामुळे कार्यकर्ते आता हळूहळू येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी कोणत्याही प्रकारची व्यवस्था जी आहे बाहेर करण्यात आलेली आहे. कार्यक्रम या ठिकाणी तुम्हाला बघता येणार नाही, मात्र कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी येऊ शकतात कारण का परिसर जर आपण बघितला तर हा संपूर्ण परिसर मोकळा असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी येऊ शकतात. पोलीस बंदोबस्तच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे. खरं तर सद्यस्थितीला कार्यक्रम सुरू होण्याच्या आधी आतील सुरक्षा महत्त्वाची आहे त्यामुळे आतमध्ये या ठिकाणी पोलीस अधीक्षक गेल्याची माहिती मिळते, ते त्या ठिकाणचा आढावा घेत आहेत. खरं तर दुपारच्या सुमारास या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या संख्येनं तैनात होऊ शकतो कारण का कार्यकर्ते एक साधारणतः 11:30 किंवा 12च्या दरम्यान या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊ शकतात. त्यामुळे पोलीस बंदोबस्त त्यावेळेला कशा प्रकारे डेव्हलपमेंट या ठिकाणी केली जाते ती पाहावी लागेल. मात्र एक आहे की दोन्हीही पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमण्याची शक्यता आहे. मिलिंद सर. विशाल, हा परिसर पुन्हा एकदा आपण प्रेक्षकांना आत्ताच दाखवूयात कारण आत्ता हा परिसर मोकळा आहे. नंतर कार्यकर्त्यांची जेव्हा गर्दीकडे होऊ लागेल त्यावेळेला फक्त गर्दी असणार नाही तर घोषणाही असतील कदाचित आणि म्हणूनच कदाचित मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलेला असू शकतो. त्यामुळे तुला आणि तुझ्याबरोबरच्या व्हिडिओ जर्नलिस्टला माझी विनंती आहे की त्यांनी हा परिसर पुन्हा एकदा नीट सगळा दाखवावा की हेच ते चिपी विमानतळ आहे आणि याच परिसरातून आज मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री असे दोघेही एकाच मंचावर असणार आहेत. मिलिंद सर, खरं तर हा संपूर्ण आता मी परिसर तुम्हाला दाखवेन. हा जो रस्ता दिसतोय आपल्याला हा मुख्य रस्ता आहे जो विमानतळापासून विमानतळाकडे जाणार आहे. हा कुडाळ इकडून हा आलेला रस्ता आहे. आपण बघू शकतो की तुम्हाला अंदाज येईल की कशा प्रकारे बॅनर जे आहेत ते लावण्यात आले आहेत. संपूर्ण ह्या रस्त्याला पूर्णपणे अशा प्रकारची होर्डिंग जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत आणि हा परिसर पूर्णपणे मोकळा आहे. जरी हा आत्ता परिसर मोकळा आपल्याला दिसायला लागला तरी कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या संख्येने जमू शकतात. जर या ठिकाणी कार्यकर्ते गाड्या घेऊन आले तर त्यांच्यासाठी गाडी पार्किंगची सोय जी आहे ती ह्या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि स्वागत कक्ष जे आहे ते मुख्य गेटवरतीच आहे. ज्यांच्याकडे पास असतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल आणि ह्या संपूर्ण परिसरात जर बघायला गेलं तर पोलीस बंदोबस्त जो आहे तो एक 10:30 किंवा 11च्या सुमाराला वाढवला जाऊ शकतो कारण का कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे मोठ्या संख्येने घोषणाबाजी जी आहे ती होईल. राजकीय वातावरण जे आहे ते तापलेलं असेल. ठीक आहे विशाल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. अवघ्या काही तासावर चिपी विमानतळाचं उद्घाटन येऊन ठेपलंय. गेली 20 वर्ष गणपतीला विमानानं कोकणात जायचं असं स्वप्न अनेक चाकरमानी बघत होते. अखेर चिपी विमानतळावरून आज पहिलं विमान उड्डाण करेल. चिपी विमानतळावरून श्रेयवादाची लढाईसुद्धा मोठी रंगली होती आणि उद्घाटनाचा वाद असो किंवा नारायण राणे विरुद्ध ठाकरे असा राजकीय आणि सर्वच प्रकारचा संघर्ष, अखेर या श्रेयवादाच्या लढाईनंतर चिपी विमानतळाचं उद्घाटन आज होत आहे. मात्र या उद्घाटनाच्या निमंत्रण पत्रिकेवरून सुद्धा नवीन वादाला तोंड फुटलंय. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव उद्घाटन पत्रिकेत 3ऱ्या क्रमांकावर असल्यानं नारायण राणे नाराज आहेत, तर उद्धव ठाकरे यांनी मात्र राणेंकडे दुर्लक्ष करत कोकणच्या विकासाकडे भर देणं पसंत केलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा संदर्भ घेणार आणि हे सांगणार हे आम्हीच केलंय.
आता आमच्या मुलाचं नाव आम्हीच ठेवायचं का दुसऱ्याला बोलवायचं तुम्ही ठेवा म्हणून? त्या आम्ही विमानतळ केला, तुम्ही कबूल करा. माझं काय ना, या उद्घाटन पण तुम्ही मान पण देतो, पण हे आम्ही केलंय मान्य केलं. आणि त्यामुळे माझं त्यांचं तसं काही वैर नाही. पण काही न करता जे मिरवतायत ना, काही लायकी नाही त्यांची हो त्या पदाची, पण ते आपल्याला पटत नाही. त्यामुळे माननीय उद्धव ठाकरे हे उद्या त्यांचं स्वागत आहे. वाटल्यास पाहुणेचार करू सिंधुदुर्गातल्या मावऱ्याचा, माझ्याचा. नेमकं माझं नाव किती बारीक आहे झालंय बघा. आपोआप शाही माहित नाही का हे झाली काय. हे बघा, माननीय उद्धवजी ठाकरे, ज्योतिरादित्य सिंधिया, नारायण राणे. आता मी राजकारणात आणि प्रोटोकॉल प्रमाणे मध्ये या दोघांपेक्षा सिनियर आहे. तरी पण नाही, फॅक्ट आहे, प्रोटोकॉल पाळला जातो अशा कार्यक्रम. तरी महाराष्ट्राचा मान म्हणून मुख्यमंत्र्याला पहिलं स्थान मान्य आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपण तेवढा मान देतो. नावात कोण आहे याला संबंध नाही. त्यामुळे यावरनं अंदाज येऊ शकतो की नारायण राणे आज काय बोलतील. तिकडे चिपी विमानतळाचं उद्घाटन होण्यापूर्वी जोरदार बॅनरबाजी सुद्धा झाली. भाजपच्या बॅनरबाजीला भीक घालत नसल्याचा टोला खासदार विनायक राऊत यांनी लगावलाय. तर विमानतळासाठी ज्या ज्या जमीन मालकांच्याकडून एकरी 600 रुपये दरानं जमीन घेण्यात आल्या त्यांना जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्यासोबत चर्चा करून जास्त मोबदला देऊ अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. उद्या 1:30 वाजता या विमानतळाचं, म्हणजे आजच्या वेळेला उद्या या विमानतळाचं उद्घाटन झालेलं असेल. विमानसेवा सुरू होण्याची जी सगळ्यांची इच्छा होती, सिंधुदुर्गवासियांची इच्छा होती, कोकणवासियांची इच्छा होती, ती विमानसेवा उद्यापासून सुरू होईल. उद्घाटनाची सगळी तयारी झालेली आहे. सगळ्या मान्यवरांची स्वागताची देखील तयारी झालेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम उद्या या ठिकाणी विमानतळाच्या उद्घाटनाचा, म्हणजे विमानसेवेच्या उद्घाटनाचा होईल. आणि जे स्वप्न सिंधुदुर्गवासियांचं होतं ते पूर्ण करण्यासाठी जे प्रयत्न मुख्यमंत्री महोदयांनी केलेत किंवा सगळ्यांनीच केलेत ते उद्या सार्थकी लागणार आहेत. सर्व सिंधुदुर्गवासियांचा अभिमान आहे. स्वप्न माझं एकट्याचं नाही, परंतु आम्ही सुद्धा खूप आनंदात आहोतच. उद्या माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये सिंधुदुर्गामध्ये उद्घाटन होईल. आणि त्याचबरोबर दिल्लीमधून केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीमधून कार्यक्रम करतील. आणि अत्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासामध्ये नोंद करून ठेवला जाईल अशा पद्धतीचा कार्यक्रम उद्या होतोय. आणि त्या सगळ्यांचं नियोजन चांगल्या पद्धतीने झालं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या संदर्भातली बित्तम बातमी तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहणार आहात. दरम्यान वळूयात अन्य काही बातम्यांच्याकडे. पवार कुटुंबियांशी संबंधित काही जणांची कार्यालयं आणि कारखाने या ठिकाणी मागच्या 2 दिवसांपासून आयकर विभागाकडून छापे घातले जात आहेत. तसंच काही ठिकाणी शोधमोहीम सुद्धा सुरू असल्याचं कळतं. मुंबईमध्ये पार्थ पवार यांच्या नरिमन पॉईंट इथल्या कार्यालयावर सुद्धा आयकर विभागानं धाड टाकून काही शोध मोहीम राबवली, म्हणजे काही फायली किंवा अन्य काही चौकशी केली. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि त्यांची समजूतही काढली. अजित पवार यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातल्या विधानभवनाच्या समोर जोरदार घोषणाबाजी केली. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आयकर कारवाईच्या विरोधात पवार कुटुंबीय एकसंध झाल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्यासाठी थेट शरद पवार मैदानात उतरले, तर सुप्रिया सुळेसुद्धा महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकणार नाही असं म्हणत कारवाईचा निषेध करतायत. पार्थ पवार काही सरकारने पाहुणे पाठवले होते, ते पाहुणे येऊन गेले. पाहुण्यांची चिंता आपल्याला नसते, कारण आपल्याला काही खोटं चिंतत असेल. मला आठवत आहे, तुम्हाला आठवत आहे का, निवडणुकीच्या आधी बँकेच्या एका प्रकरणाच्या बाबतीत मला ईडीची नोटीस पाठवली. त्या बँकेचा मी सभासद नव्हतो.
त्या बँकेचं मी कधी कर्ज आयुष्यात घेतलं नाही आणि असं असताना मला इझीची नव्हती सगळी. पाहुणे लोक तिथं थांबलेली आहेत, ते त्यांचं काम करतायत, त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. त्याच्यामुळं त्यांचं एकदा काम झाल्यानंतर पाहुणचार घेऊन ते गेल्यावर काय सांगायचं ते सांगतो ना. मी कुठं पळून जात नाही. मला कुठलेही प्रश्न विचारा, माझ्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे. कारण माझी भूमिका अतिशय स्वच्छ असते. मी अतिशय सरळमार्गी काम करणारा कार्यकर्ता म्हणून माझी ओळख आहे आणि मी आर्थिक शिस्तीचा आहे. मीच राज्याचा टॅक्स बुडू नये कुणी म्हणून नेहमी आव्हान करत असतो. माझेही नातेवाईक आहेत, ते फक्त दादाचे नातेवाईक नाही, दादा आणि मी आमच्या दोघांचे ते सगळे नातेवाईक आहेत. आणि नातेवाईक असं नाही, आमचं जॉईंट फॅमिली आहे, कुटुंब आहे आमचं. पण संघर्ष करणं हीच पवारांची खासियत आहे. आणि मी नेहमी सगळ्यांना सांगते, कितीही दिल्लीने त्रास दिला तरी महाराष्ट्राचा सह्याद्री हा कधी दिल्लीच्या तख्तापुढे झुकला नाही आणि कधी झुकणारी नाही. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. टोकियोमधील अनेक भागात काही काळ घबराट पसरली होती. मुख्य कॅबिनेट सचिव मात्सुनो यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाच्या या धक्क्यानंतर प्रशासनाकडून संभाव्य नुकसानाचा आढावा घेतला जातोय. थायलंडमधील पूर प्रभावित रेस्टॉरंट सध्या खाद्यप्रेमींसाठी एक हॉटस्पॉट ठरलंय. या रेस्टॉरंटच्या खाद्यपदार्थांसाठी अनेक खाद्यप्रेमी गर्दी करतायत. पाण्यानं भरलेल्या डेकवर सुद्धा गर्दी करतायत. आता रिकाम्या खुर्च्या आणि रिकाम्या टेबलांऐवजी चाओ प्रया अँटिक कॅफे नेहमीप्रमाणेच खाद्यप्रेमींनी भरलेला दिसतोय. याचाच फायदा घेत रेस्टॉरंट मालकांना त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव हॉटपॉट सर्फिंग असं पुन्हा एकदा ब्रँडिंग केलंय. जर तुम्हाला खाद्यपदार्थ पाण्यानं धुतलेले आवडत असतील तर तुमच्यासाठी हे ठिकाण आदर्श ठरेल, असं काही खाद्यप्रेमी मस्करीत सांगतायत. मध्य अलाबामामध्ये बुधवारी रात्री 13 इंच इतका दमदार पाऊस पडला. या रेकॉर्ड ब्रेक पावसानं चांगलीच दाणात दाण उडवली. ठिकठिकाणी पाणी साचलं असून भूमिगत पाईपलाईनमधून सांडपाणी सुद्धा ओव्हरफ्लो झालंय. बर्मिंगहमला तर जलप्रलयाचा इशारा देण्यात आलेला होता. सोबतच फ्लोरिडा, जॉर्जिया आणि टेनेसीच्या काही भागांनाही हवामान तज्ज्ञांनी अतिवृष्टीचा इशारा दिला. टेनेसी व्हॅलीच्या काही भागात कार पाण्यात वाहून जात होत्या आणि बचाव पथकांनी वाहन चालकांना मदत केली, कारण कमी दृश्यमानता आणि साचलेल्या पाण्यामुळे प्रवास जीवघेणा बनला होता. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी गुरुवारी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. देशाच्या नेत्या म्हणून ही शेवटची त्यांची भेट होती. स्विस गार्डच्या ताफ्यासोबत मर्केल आणि त्यांचे पती ओपस्टोलिक पॅलेसमधून पोपच्या भेटीसाठी निघाले. तिथे पोप फ्रान्सिस स्वागतासाठी सज्ज होतेच. सुमारे 45 मिनिटं त्यांच्या चर्चा झाली. गेल्या 16 वर्षांपासून जर्मन चान्सलर म्हणून त्यांनी काम केलंय आणि या दरम्यान त्यांनी लाखो स्थलांतरितांसाठी जर्मनीची दारं उघडी करून दिली. नवीन प्रशासन येईपर्यंत मर्केल आणि त्यांचं सरकार काळजीवाहू तत्वावरती काम करेल. संपूर्ण प्रक्रियेला काही आठवडे किंवा महिनेही लागू शकतात. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी रोमच्या दौऱ्यादरम्यान पोप फ्रान्सिस यांच्या उपस्थितीत आणि रोम स्थित सेंट एगिडियो समुदायाने आयोजित केलेल्या कोलोसियममध्ये संध्याकाळी प्रार्थनेला उपस्थिती लावली. शांततेशिवाय आपण एकत्र राहू शकत नाही असं मर्केल आपल्या भाषणात म्हणाल्या. मर्केल यांनी गुरुवारी पोप फ्रान्सिस आणि इटालियन प्रीमियर मारिओ ड्रॅगी यांची भेट घेतली. मर्केल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय की व्हॅटिकन भेटीदरम्यान राजकारण, हवामान बदल आणि पादरी, लैंगिक शोषण आणि जर्मनीनं पाठिंबा दिलेल्या बाल संरक्षण आणि सुरक्षित वातावरणासाठी बैठक बोलावली आहे. इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील चर्चा चांगल्या मार्गावरती आहेत असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. जूनमध्ये इराणच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर होसेन आमिर अब्दुल्लाहियन यांनी पहिल्यांदाच लेबननचा दौरा केला. तसंच लेबननला गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेलं विजेचं संकट दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी म्हणून प्रस्ताव दिलाय आणि इराणच्या या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होतंय. तेहराननं 2015च्या सुरुवातीला जागतिक शक्तींशी केलेला करार पुनरुज्जीवित करण्यासाठी जूनपासून थांबलेली आण्विक चर्चा लवकरच पुन्हा सुरू होईल असं त्यांनी नमूद केलं. तर इराण आणि सौदी अरेबियात संबंध सुधारणं ही चांगली आणि सकारात्मक बाब असल्याचं दोन्ही देशांनी म्हटलंय.
युरोपियन युनियनच्या उच्च स्थलांतरण नियंत्रण अधिकाऱ्यानं गुरुवारी सांगितलं की क्रोएशियन पोलिसांकडून स्थलांतरितांविरोधातील कथित हिंसाचाराचे काही अहवाल हे धक्कादायक आहेत। ब्रुसेल्समध्ये बोलताना युरोपियन युनियनच्या गृहव्यवहार विभागाचे आयुक्त येल्वा जोहान्सन यांनी सांगितलं की अहवालात सांगण्यात आलेली स्थिती चिंताजनक आहे। सीमावर्ती भागात होत असलेले हिंसाचाराचे प्रकार खूप विदारक आहेत। क्रोएशियानं शेजारच्या बोस्नियामधून बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थलांतरितांना आणि आश्रय शोधणाऱ्यांना पद्धतशीरपणे हिंसाचार घडवून त्रास दिला जात असल्याचा आरोप युरोपियन युनियननं केलाय। युरोपियन युनियनचे काही कायदे पोलंडच्या संविधानाच्या विरोधात आहेत अशा प्रकारचा निर्णय पोलंडच्या न्यायालयानं दिलाय। न्यायाधिकरणानं गुरुवारी निर्णय देताना सांगितलं की युरोपियन युनियन कराराच्या काही तरतुदी आणि काही निर्णय पोलंडच्या सर्वोच्च कायद्याच्या विरोधात आहेत। आम्ही युरोपियन युनियनला मानतो, याचा अर्थ असा नाही की बाहेरच्यांनी आमच्या देशाच्या कायदेशीर आणि अन्य बाबींमध्ये हस्तक्षेप करायला आमची सहमती आहे। 14 पैकी 2 न्यायाधीशांनी एकत्रितपणे हे मत नोंदवलं। गुरुवारी रात्री जपानची राजधानी टोकियोला भूकंपाचे धक्के बसले। 6.1 इतकी तीव्रता असलेले हे भूकंप होते आणि या भूकंपाच्या धक्क्यानंतर त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय। टोकियोच्या पूर्वेकडील चिबा प्रांतात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि या भूकंपाच्या धक्क्यामुळे टोकियोमधील अनेक भागात काही काळ घबराट पसरली होती। मुख्य कॅबिनेट सचिव मात्सुनो यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाच्या या धक्क्यानंतर प्रशासनाकडून संभाव्य नुकसानाचा आढावा घेतला जातोय। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आपण पाहत आहे नमस्ते महाराष्ट्र आणि आता एक मोठी बातमी छापेमारीची। क्रूजवरच्या ड्रग्ज प्रकरणात नवीन कारवाई सध्या मुंबईत सुरू झालेली आहे। मुंबईतल्या वांद्रे परिसरात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं एका ठिकाणी छापा घातलाय आणि जी माहिती सूत्रांनी दिली आहे त्यानुसार चित्रपट निर्माता इम्तियाज खत्री याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्याचं कळत आहे। अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। अजित, काय माहिती आहे, अधिक सविस्तर सांग। अजित मांढरे आपले प्रतिनिधी पुढच्या काही क्षणात जोडले जातील, पण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी सक्रिय झाले आहेत आणि मुंबईत काही ठिकाणी छापेमारी सुरू आहे। प्रामुख्यानं वांद्रे परिसरात ही छापे टाकण्यात आले आहेत। अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत। अजित, चित्रपट निर्माता इम्तियाज खत्री यांना ताब्यात घेतल्याची बातमी आहे, काय अधिक माहिती आहे, सविस्तर सांग। मिलिंदजी, सुशांत सिंह राजपूत अंमली पदार्थ प्रकरणी आणि आर्यन खान अंमली पदार्थ प्रकरणी या दोन्हीशी संबंधित असलेली ही कारवाई आहे। ही कारवाई काल रात्रीपासून चालू आहे। चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे। त्यांच्यावरती अनेक आरोप आहेत की असे अनेक त्यांच्याकडे आरोपी आहेत एनसीबीकडे, ज्यांच्या व्हॉट्सअप चॅटिंगमध्ये इम्तियाज खत्री यांचं नाव समोर आलेलं आहे। आर्यन खान सोबत इतर जे 7 जण आहेत त्यांच्या देखील संपर्कामध्ये हा इम्तियाज खत्री होता आणि बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचं काम हा इम्तियाज खत्री करत होता असा दावा एनसीबी करते। एनसीबीकडे जे ठोस पुरावे आहेत त्या पुराव्याच्या आधारे इम्तियाज खत्री याची चौकशी सुरू होती आणि त्याला आता ताब्यात घेतलं असं कळतंय। लवकरच एनसीबीच्या ऑफिसमध्ये आणून त्यांना अटक दाखवली जाईल असं देखील सांगितलं जातंय। पण नेमकं आता ही कारवाई जी आहे ही बँड्रा भागात केलेली कारवाई आहे आणि याच्या आधी एका मोठ्या राजकीय नेत्याच्या जावयाला ज्यावेळी अंमली पदार्थ प्रकरणी अटक करण्यात आली होती त्याचा देखील या प्रकरणाशी संबंध आहे असं सांगितलं जातंय। त्यामुळे कुठेतरी हे सगळं आता एक पद्धतीने अशा रीतीने जात आहे की नेमकं कनेक्शन कुठे कोणाचे जोडले गेलेले आहेत हे स्पष्ट होत नाहीये। त्याच्यामुळे या प्रकरणामध्ये आणखीन किती मोठे मासे असतील
हे यावरून स्पष्ट होत बर, नाहीये. पण अजित आता सुरुवातीला फक्त नाव व्हॉट्सअप चॅटमध्ये किंवा अन्य ठिकाणी होतं म्हणून ताब्यात घेण्यात आलंय का एनसीबीला त्यांच्याकडे काही ड्रग्ज सापडलेत? पण काही मात्रेत अंमली पदार्थ सापडलेले आहेत असं सांगितलं जात आहे, पण एनसीबीने अधिकृत उजळा दिलेला नाहीये. पण दुसरीकडे जर आपण तर याच प्रकरणामध्ये व्हॉट्सअप चॅटमध्ये नावं समोर आली होती असं म्हटलं जात आहे. तर याआधी देखील सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये श्रुती मोदी ही जी सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर होती, तिच्या वकिलांनी न्यायालयामध्ये इम्तियाज खत्री याचं नाव घेतलं होतं की हा बॉलिवूडमध्ये अनेक लोकांना ड्रग्ज सप्लाय करतो आणि यानेच रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंह राजपूतला अंमली पदार्थ सप्लाय केलेले आहेत असा स्पष्ट उल्लेख वकिलांनी केला होता. पण आता याच्यावरती कारवाई झाली याचा अर्थ आणखीन मोठ्या पद्धतीनं म्हणजेच काही राजकीय नेते जे आहेत त्यांचे नातलग जे आहेत त्यांना देखील अडचणी निर्माण झालेल्या आहेत. कारण का इम्तियाज खत्री हा फक्त बॉलिवूडशी लोकांशी संबंधित नव्हता तर अनेक राजकीय लोकांच्या संपर्कामध्ये होता आणि त्यांना तो अंमली पदार्थ देखील येत होता. बर, म्हणजे राजकीय नेत्यांशी संबंधित आणि बॉलिवूडमधले काही जण हे सगळे कदाचित आता टेन्शनमध्ये असतील. पुढच्या काही दिवसात ते एनसीबीच्या रडारवर येऊ शकतात. अजित तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. आम्ही वेळोवेळी ताजी माहिती तुझ्याकडनं घेत राहू. दरम्यान मुंबईतल्या क्रूजवर एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये आर्यन खानला अटक करण्यात आली. यावेळेला आर्यन खानच्या सोबत असलेले दोघे जण संशयाच्या घेऱ्यात आहेत. हे दोघेही एनसीबीचे अधिकारी नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी समोर आणलं होतं. आता पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले. त्यांच्या एक ऑडिओ क्लिप त्यांची व्हायरल झाली ज्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या पंचनाम्यावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. किरण गोसावी ऑडिओ क्लिपमध्ये त्याचा उल्लेख आहे. किरण गोसावी हा त्या कारवाईच्या दरम्यान पंच होता आणि पंचनाम्याच्या दरम्यान त्याचा तशा प्रकारचा उल्लेखही करण्यात आला आहे. पण पोलिसांनी 2 पंचनामे बनवले आणि या पंचनाम्यामध्ये गोसावीचे 2 वेगवेगळे पत्ते कसे असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. नवाब मलिक यांच्या या ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे आपण ऐकूयात. 2 पंचनामे में गोसावी ये पंच है और इसमें 2 जगह पंचनामे 2 अलग अलग एड्रेस है. एक में नवी मुंबई का, एक में थाना का. पंचनामा में भी फर्जीवाड़ा है. 2 पंचनामा में गोसावी का 2 एड्रेस लिखा हुआ है. इसको बराबर से देखो. और ये मनीष बोल रहा है कि सिग्नेचर करने के लिए हम लोग ऊपर गए थे. पहले एक पंचनामा हैंड रिटन है और दूसरा जो आर्यन का गेट पे बनाया पंचनामा है वो कंप्यूटर से टाइप किया हुआ है. गेट पे कंप्यूटर कहाँ से आया ये भी एक सवाल खड़ा है. त्यामुळे नवाब मलिक यांनी यापूर्वी घोषणा केली होती. कदाचित ते आज किंवा उद्या या संदर्भात आणखीन एखादी पत्रकार परिषद घेऊन पोलखोल मी करणार आहे असा दावाही त्यांनी केला. एक छोटासा ब्रेक घेऊया. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. रोम स्थित सेंट एगिडियो समुदायाने आयोजित केलेल्या कोलोसियममध्ये संध्याकाळी प्रार्थनेला उपस्थिती लावली. शांततेशिवाय आपण एकत्र राहू शकत नाही असं मर्केल आपल्या भाषणात म्हणाल्या. मर्केल यांनी गुरुवारी पोप फ्रान्सिस आणि इटालियन प्रीमियर मारिओ ड्रॅगी यांची भेट घेतली. मर्केल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय की व्हॅटिकन भेटीदरम्यान राजकारण, हवामान बदल आणि पादरी, लैंगिक शोषण आणि जर्मनीनं पाठिंबा दिलेल्या बाल संरक्षण आणि सुरक्षित वातावरणासाठी बैठक बोलावली आहे. इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील चर्चा चांगल्या मार्गावरती आहेत असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. जूनमध्ये इराणच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर होसेन आमिर अब्दुल्लाहियन यांनी पहिल्यांदाच लेबननचा दौरा केला. तसंच लेबननला गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेलं विजेचं संकट दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी म्हणून प्रस्ताव दिलाय आणि इराणच्या या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होतंय. तेहराननं 2015च्या सुरुवातीला जागतिक शक्तींशी केलेला करार पुनरुज्जीवित करण्यासाठी जूनपासून थांबलेली आण्विक चर्चा लवकरच पुन्हा सुरू होईल असं त्यांनी नमूद केलं.
तर इराण आणि सौदी अरेबियात संबंध सुधारणं ही चांगली आणि सकारात्मक बाब असल्याचं दोन्ही देशांनी म्हटलंय. युरोपियन युनियनच्या उच्च स्थलांतरण नियंत्रण अधिकाऱ्यानं गुरुवारी सांगितलं की क्रोएशियन पोलिसांकडून स्थलांतरितांविरोधातील कथित हिंसाचाराचे काही अहवाल हे धक्कादायक आहेत. ब्रुसेल्समध्ये बोलताना युरोपियन युनियनच्या गृहव्यवहार विभागाचे आयुक्त येल्वा जोहान्सन यांनी सांगितलं की अहवालात सांगण्यात आलेली स्थिती चिंताजनक आहे. सीमावर्ती भागात होत असलेले हिंसाचाराचे प्रकार खूप विदारक आहेत. क्रोएशियानं शेजारच्या बोस्नियामधून बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थलांतरितांना आणि आश्रय शोधणाऱ्यांना पद्धतशीरपणे हिंसाचार घडवून त्रास दिला जात असल्याचा आरोप युरोपियन युनियननं केलाय. युरोपियन युनियनचे काही कायदे पोलंडच्या संविधानाच्या विरोधात आहेत. अशा प्रकारचा निर्णय पोलंडच्या न्यायालयानं दिलाय. न्यायाधिकरणानं गुरुवारी निर्णय देताना सांगितलं की युरोपियन युनियन कराराच्या काही तरतुदी आणि काही निर्णय पोलंडच्या सर्वोच्च कायद्याच्या विरोधात आहेत. आम्ही युरोपियन युनियनला मानतो. याचा अर्थ असा नाही की बाहेरच्यांनी आमच्या देशाच्या कायदेशीर आणि अन्य बाबींमध्ये हस्तक्षेप करायला आमची सहमती आहे. 14 पैकी 2 न्यायाधीशांनी एकत्रितपणे हे मत नोंदवलं. गुरुवारी रात्री जपानची राजधानी टोकियोला भूकंपाचे धक्के बसले. 6.1 इतकी तीव्रता असलेले हे भूकंप होते आणि या भूकंपाच्या धक्क्यानंतर सुनामीचा कोणताही धोका नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. टोकियोच्या पूर्वेकडील चिबा प्रांतात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि या भूकंपाच्या धक्क्यामुळे टोकियोमधील अनेक भागात काही काळ घबराट पसरली होती. मुख्य कॅबिनेट सचिव मात्सुनो यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाच्या या धक्क्यानंतर प्रशासनाकडून संभाव्य नुकसानाचा आढावा घेतला जातोय. थायलंडमधील पूर प्रभावित रेस्टॉरंट सध्या खाद्यप्रेमींसाठी एक हॉटस्पॉट ठरलंय. या रेस्टॉरंटच्या खाद्यपदार्थांसाठी अनेक खाद्यप्रेमी गर्दी करतायत. पाण्यानं भरलेल्या डेकवर सुद्धा गर्दी करतायत. आता रिकाम्या खुर्च्या आणि रिकाम्या टेबलांऐवजी चाओ प्रया अँटिक कॅफे नेहमीप्रमाणेच खाद्यप्रेमींनी भरलेला दिसतोय. याचाच फायदा घेत रेस्टॉरंट मालकांना त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव हॉटपॉट सर्फिंग असं पुन्हा एकदा ब्रँडिंग केलंय. जर तुम्हाला खाद्यपदार्थ पाण्यानं धुतलेले आवडत असतील तर तुमच्यासाठी हे ठिकाण आदर्श ठरेल असं काही खाद्यप्रेमी मस्करीत सांगतायत. मध्य अलाबामामध्ये बुधवारी रात्री 13 इंच इतका दमदार पाऊस पडला. या रेकॉर्ड ब्रेक पावसानं चांगलीच दाणात दाण उडवली. ठिकठिकाणी पाणी साचलं असून भूमिगत पाईपलाईनमधून सांडपाणी सुद्धा ओव्हरफ्लो झालंय. बर्मिंगहमला तर जलप्रलयाचा इशारा देण्यात आलेला होता. सोबतच फ्लोरिडा, जॉर्जिया आणि टेनेसीच्या काही भागांनाही हवामान तज्ज्ञांनी अतिवृष्टीचा इशारा दिला. टेनेसी व्हॅलीच्या काही भागात कार पाण्यात वाहून जात होत्या आणि बचाव पथकांनी वाहन चालकांना मदत केली कारण कमी दृश्यमानता आणि साचलेल्या पाण्यामुळे प्रवास जीवघेणा बनला होता. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी गुरुवारी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. देशाच्या नेत्या म्हणून ही शेवटची त्यांची भेट होती. स्विस गार्डच्या ताफ्यासोबत मर्केल आणि त्यांचे पती ओपस्टोलिक पॅलेसमधून पोपच्या भेटीसाठी निघाले. तिथे पोप फ्रान्सिस स्वागतासाठी सज्ज होतेच. सुमारे 45 मिनिटं त्यांच्या चर्चा झाली. गेल्या 16 वर्षांपासून जर्मन चान्सलर म्हणून त्यांनी काम केलंय आणि या दरम्यान त्यांनी लाखो स्थलांतरितांसाठी जर्मनीची दारं उघडी करून दिली. नवीन प्रशासन येईपर्यंत मर्केल आणि त्यांचं सरकार काळजीवाहू तत्वावरती काम करेल. संपूर्ण प्रक्रियेला काही आठवडे किंवा महिनेही लागू शकतात. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी रोमच्या दौऱ्यादरम्यान पोप फ्रान्सिस यांच्या उपस्थितीत आणि रोम स्थित सेंट ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्याची बातमी. उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे सध्या आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळेला ते अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेलं नुकसान याचा आढावा घेणार आहेत. काही ठिकाणी भेटी देणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या दौऱ्याला सुरुवात होईल. मात्र यावेळेला ते नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली. मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि त्यावर केलेल्या विविध प्रकारच्या उपाययोजना यांचा आढावा अजित पवार यांच्या या बैठकीत घेण्यात येईल. त्यानंतर ते औरंगाबाद विभागातील कोविडच्या परिस्थितीचा सुद्धा आढावा घेणार आहे. त्यामुळे अजित पवार यांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा आहे कारण या दौऱ्यात
अजितदादा ओला दुष्काळ आणि त्यानं शेतकऱ्यांचं केलेलं जबरदस्त नुकसान आणि त्यापाठोपाठ कोरोनाच्या संदर्भातला सुद्धा आढावा घेणार आहेत. स्वाती लोखंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत. स्वाती, या दौऱ्यात काय काय होणार आहे? खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर चालले आहेत आणि औरंगाबादमध्ये म्हणजे औरंगाबाद विभागात झालेल्या पूरग्रस्त भागाबाबत जे काही नुकसान झालेलं आहे आणि त्यावर ज्या उपाययोजना केलेल्या आहेत त्याबाबत आढावा घेतला जाणार आहे. आणि त्यानंतर कोविडची परिस्थिती काय आहे मराठवाड्यातली, कारण आपण जर बघितलं की जेव्हा कुठेही पूरसारखी आपत्ती येते तेव्हा फार मोठ्या प्रमाणात लोक एकत्र येतात असतात, कारण त्यांना जे ठेवले जाणारे शेल्टर्स असतात किंवा त्यांना जे बाहेर काढलं जातं पुरातून, अशा वेळेला एका विशिष्ट ठिकाणी ठेवलं जातं आणि त्यानंतर अशा वेळेला कदाचित प्रादुर्भाव होण्याची कोविडची शक्यता जास्त आहे. त्यामुळे कोविडचा पण आढावा घेणार आहेत. पण मिलिंद, इथे प्रश्न उपस्थित हा होतो की उपमुख्यमंत्री जर पूरग्रस्त भागाचा दौरा करणार असतील तर कदाचित त्यांनी काही लोकांना भेटावं, म्हणजे ज्यांचं नुकसान झालेलं आहे किंवा शेताच्या बांधावर जाऊन शेताची पाहणी करावी, लोकांना किमान दिलासा मिळतो याने. कारण आपण बघितलं की या भागांचा त्या पालकमंत्र्यांनी दौरा जरी केला असला प्रत्येक पूरग्रस्त भागाचा, तरी राज्याच्या मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनी जाणं एक वेगळा दिलासा मिळतो की आता आपलं कदाचित आपल्याकडे आपलं मायबाप सरकार बघतंय आणि आपलं काम होऊ शकेल. पण प्रत्यक्षात अजित पवार जातात खरे या औरंगाबाद विभाग किंवा मराठवाड्याच्या दौऱ्यावर, पण ते शेताच्या बांधावर जाणार नाही आहेत किंवा अशी कुठली पाहणी करणार नाहीत, कारण त्याचा दौरा मुळातच सुरू होतो तो 5च्या सुमारास आणि आपल्याला माहिती आहे की साधारणतः 5:30-6च्या सुमारास अंधार व्हायला सुरुवात होते. आणि या ज्या बैठकांचं जर आपण एकूणच जर टाइम टेबल बघितलं तर ही आढावा बैठक आहे, जिल्हाचे कार्यालय आहे तिथे, आणि त्यानंतर कोविडची बैठक आहे. त्यामुळे हा नेमका दौरा कशासाठी केला जातोय, कारण ही जर बैठक ही आहे ही तर VC द्वारे पण घेतली जाऊ शकते. नेमकं काय काय केलं जातं हे VC द्वारे पण कळू शकतं, जसं आतापर्यंत आढावा घेतला जातोय. बरोबर. मग या दौऱ्याचं नेमकं प्रयोजन काय, हा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे. आणि मला दुसरी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट की अजूनही ही पंचनामे व्हायचे आहेत. मार्च ते मे आणि जून इथले जे या काळात जे नुकसान झालं त्याचे पैसे आता सरकारनं देऊ केलेत. त्यामुळे आता हे पैसे कधी मिळणार तेही महत्त्वाचं आहे. त्यामुळे अजित पवारांची ही जी काही आजची बैठक होणार आहे, स्वाती, मी तुला हाच प्रश्न विचारणार होतो की पंचनामे झालेत का, किती प्रमाणात पंचनामे झालेत? कारण अजून काल आपल्या मराठवाड्यातल्या प्रतिनिधींनी जी माहिती दिली होती, अनेक शेतांमध्ये अजून सरकारचे प्रतिनिधी पोचलेलेच नाहीत, तलाठी किंवा संबंधित अधिकारी, कृषी अधिकारी हे शेतात गेलेलेच नाहीत, तर त्यांना कळणार कसं नुकसान किती झालंय? एक. आणि दुसरं, थोडीशी काही एक 15-20% शक्यता वाटते की अजितदादा काही घोषणा करतील किंवा किमान संकेत तरी देतील की आपण एकरी अमुक इतकी मदत देऊ शकतो किंवा सरकारी नियमानुसार इतकी मदत दिली जाईल, अशी काही चुकून शक्यता दिसते? खरं तर मागची जी कॅबिनेटची बैठक होती या बैठकीमध्ये एकूणच मराठवाड्यातला जो पूर आहे त्या संदर्भात चर्चा झाली, कारण एकूणच सगळ्या स्तरावर मागणी होते की याला ओला दुष्काळ सरसकट जाहीर करावा. पण सरकार त्या दृष्टीनं कुठलेही पावलं उचलते किंवा सरकारचा असा विचार आहे असं वाटत नाही. कारण याआधीही अजित पवार यांनी याआधी त्यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्यासंदर्भात सरकारचं मत प्रो नाही आहे. पण जसं उपमुख्यमंत्री जात आहेत आणि ते आढावा घेतील, त्यावर ज्या उपाययोजना आहेत त्या जर कुठेतरी कमी पडत असेल तर त्याच्यामध्ये कदाचित ते आणखी भर घालण्याची किंवा त्याच्यावर काही निर्देश देण्याची शक्यता आहे. पण या क्षणास तरी कुठली थेट मदत जाहीर करतील असं वाटत नाहीये, कारण हा सगळा जो निर्णय आहे तो कॅबिनेट बैठकीतच घेतला जाईल. आता फक्त आढावा घेतला जाईल की साधारणतः किती पंचनामे झालेले आहेत, किती नुकसान झालेलं आहे. कारण आपण आधी जर बघितलं तर म्हणजे स्वाती, आपण असं म्हणू शकतो की आजच्या अजित पवार यांच्या दौऱ्यामुळे इथला आढावा, शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय तयारी याला एक गती निश्चित मिळेल अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. कारण थेट आणि स्पष्ट अशा प्रकारे निर्णय घेणं हे अजितदादांचं वैशिष्ट्य आहे आणि ते असा दिलासा देणारं निर्णय घेतील अशी अपेक्षा करूयात. स्वाती, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतोय. पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र.
आणि सौदी अरेबियात संबंध सुधारणं ही चांगली आणि सकारात्मक बाब असल्याचं दोन्ही देशांनी म्हटलंय. युरोपियन युनियनच्या उच्च स्थलांतरण नियंत्रणकारी अधिकाऱ्यानं गुरुवारी सांगितलं की क्रोएशियन पोलिसांकडून स्थलांतरितांविरोधातील कथित हिंसाचाराचे काही अहवाल हे धक्कादायक आहेत. ब्रुसेल्समध्ये बोलताना युरोपियन युनियनच्या गृहव्यवहार विभागाचे आयुक्त येल्वा जोहान्सन यांनी सांगितलं की अहवालात सांगण्यात आलेली स्थिती चिंताजनक आहे. सीमावर्ती भागात होत असलेले हिंसाचाराचे प्रकार खूप विदारक आहेत. क्रोएशियानं शेजारच्या बोस्नियामधून बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थलांतरितांना आणि आश्रय शोधणाऱ्यांना पद्धतशीरपणे हिंसाचार घडवून त्रास दिला जात असल्याचा आरोप युरोपियन युनियननं केलाय. युरोपियन युनियनचे काही कायदे पोलंडच्या संविधानाच्या विरोधात आहेत. अशा प्रकारचा निर्णय पोलंडच्या न्यायालयानं दिलाय. न्यायाधिकरणानं गुरुवारी निर्णय देताना सांगितलं की युरोपियन युनियन कराराच्या काही तरतुदी आणि काही निर्णय पोलंडच्या सर्वोच्च कायद्याच्या विरोधात आहेत. आम्ही युरोपियन युनियनला मानतो. याचा अर्थ असा नाही की बाहेरच्यांनी आमच्या देशाच्या कायदेशीर आणि अन्य बाबींमध्ये हस्तक्षेप करायला आमची सहमती आहे. 14 पैकी 2 न्यायाधीशांनी एकत्रितपणे हे मत नोंदवलं. गुरुवारी रात्री जपानची राजधानी टोकियोला भूकंपाचे धक्के बसले. 6.1 इतकी तीव्रता असलेले हे भूकंप होते आणि या भूकंपाच्या धक्क्यानंतर त्सुनामीचा कोणताही धोका नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलंय. टोकियोच्या पूर्वेकडील चिबा प्रांतात या भूकंपाचा केंद्रबिंदू होता आणि या भूकंपाच्या धक्क्यामुळे टोकियोमधील अनेक भागात काही काळ घबराट पसरली होती. मुख्य कॅबिनेट सचिव मात्सुनो यांनी दिलेल्या माहितीनुसार भूकंपाच्या या धक्क्यानंतर प्रशासनाकडून संभाव्य नुकसानाचा आढावा घेतला जातोय. थायलंडमधील पूर प्रभावित रेस्टॉरंट सध्या खाद्यप्रेमींसाठी एक हॉटस्पॉट ठरलंय. या रेस्टॉरंटच्या खाद्यपदार्थांसाठी अनेक खाद्यप्रेमी गर्दी करतायत. पाण्यानं भरलेल्या डेकवर सुद्धा गर्दी करतायत. आता रिकाम्या खुर्च्या आणि रिकाम्या टेबलांऐवजी चाओ प्रया अँटिक कॅफे नेहमीप्रमाणेच खाद्यप्रेमींनी भरलेला दिसतोय. याचाच फायदा घेत रेस्टॉरंट मालकांना त्यांच्या रेस्टॉरंटचं नाव हॉटपॉट सर्फिंग असं पुन्हा एकदा ब्रँडिंग केलंय. जर तुम्हाला खाद्यपदार्थ पाण्यानं धुतलेले आवडत असतील तर तुमच्यासाठी हे ठिकाण आदर्श ठरेल असं काही खाद्यप्रेमी मस्करीत सांगतायत. मध्य अलाबामामध्ये बुधवारी रात्री 13 इंच इतका दमदार पाऊस पडला. या रेकॉर्ड ब्रेक पावसानं चांगलीच दाणात दाण उडवली. ठिकठिकाणी पाणी साचलं असून भूमिगत पाईपलाईनमधून सांडपाणी सुद्धा ओव्हरफ्लो झालंय. बर्मिंगहमला तर जलप्रलयाचा इशारा देण्यात आलेला होता. सोबतच फ्लोरिडा, जॉर्जिया आणि टेनेसीच्या काही भागांनाही हवामान तज्ज्ञांनी अतिवृष्टीचा इशारा दिला. टेनेसी व्हॅलीच्या काही भागात कार पाण्यात वाहून जात होत्या आणि बचाव पथकांनी वाहन चालकांना मदत केली कारण कमी दृश्यमानता आणि साचलेल्या पाण्यामुळे प्रवास जीवघेणा बनला होता. जर्मनीच्या चान्सलर अँजेला मर्केल यांनी गुरुवारी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली. देशाच्या नेत्या म्हणून ही शेवटची त्यांची भेट होती. स्विस गार्डच्या ताफ्यासोबत मर्केल आणि त्यांचे पती ओपस्टोलिक पॅलेसमधून पोपच्या भेटीसाठी निघाले. तिथे पोप फ्रान्सिस स्वागतासाठी सज्ज होतेच. सुमारे 45 मिनिटं त्यांच्या चर्चा झाली. गेल्या 16 वर्षांपासून जर्मन चान्सलर म्हणून त्यांनी काम केलंय आणि या दरम्यान त्यांनी लाखो स्थलांतरितांसाठी जर्मनीची दारं उघडी करून दिली. नवीन प्रशासन येईपर्यंत मर्केल आणि त्यांचं सरकार काळजीवाहू तत्वावरती काम करेल. संपूर्ण प्रक्रियेला काही आठवडे किंवा महिनेही लागू शकतात. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी रोमच्या दौऱ्यादरम्यान पोप फ्रान्सिस यांच्या उपस्थितीत आणि रोम स्थित सेंट एगिडिओ समुदायानं आयोजित केलेल्या कोलोसियममध्ये संध्याकाळी प्रार्थनेला उपस्थिती लावली. शांततेशिवाय आपण एकत्र राहू शकत नाही असं मर्केल आपल्या भाषणात म्हणाल्या. मर्केल यांनी गुरुवारी पोप फ्रान्सिस आणि इटालियन प्रीमियर मारिओ ड्रॅगी यांची भेट घेतली. मर्केल यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय की व्हॅटिकन भेटीदरम्यान राजकारण, हवामान बदल आणि पादरी लैंगिक शोषण आणि जर्मनीनं पाठिंबा दिलेल्या बाल संरक्षण आणि सुरक्षित वातावरणासाठी बैठक बोलावली आहे. इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील चर्चा चांगल्या मार्गावरती आहेत असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. जूनमध्ये इराणच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर होसेन आमिर अब्दुल्लाहियन यांनी पहिल्यांदाच लेबननचा दौरा केला. तसंच लेबननला गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेलं विजेचं संकट दूर करण्यासाठी मदत करण्यासाठी म्हणून प्रस्ताव दिलाय आणि इराणच्या या भूमिकेचं सगळीकडे कौतुक होतंय. तेहराननं 2015च्या सुरुवातीला जागतिक शक्तींशी केलेला करार पुनरुज्जीवित करण्यासाठी जूनपासून थांबलेली आण्विक चर्चा लवकरच पुन्हा सुरू होईल असं त्यांनी नमूद केलं.
तर इराण आणि सौदी अरेबियात संबंध सुधारणं ही चांगली आणि सकारात्मक बाब असल्याचं आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर. नमस्ते महाराष्ट्र. पंढरपुरात श्री रुक्मिणी मातेच्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं पहिल्या माळेपासून विजयादशमीपर्यंत विठ्ठल आणि रुक्मिणीला अतिशय मौल्यवान असे हिरेजडित रत्नजडित सुवर्णालंकार घातले जातात आणि त्यांनी सजवलं जातं. संध्याकाळी सालंकृत अशी देवीची पूजा केली जाते, आरती केली जाते. काल दुसऱ्या माळेला रुक्मिणी मातेला गुजराती पद्धतीचा लमाणी पोशाख करण्यात आला होता. गुजराती पद्धतीचा घागरा, झेला, कर्णफुलं, मोत्याची नथ, गुजराती पद्धतीचे सोन्याचे तानवडे, हिरे, मोत्यांच्या माळा. या सांगूयात ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील. त्यांचे पती ओपस्टोलिक पॅलेसमधून पोपच्या भेटीसाठी निघाले. तिथे पोप फ्रान्सिस स्वागतासाठी सज्ज होतेच. सुमारे 45 मिनिटं त्यांच्या चर्चा झाली. गेल्या 16 वर्षांपासून जर्मन चान्सलर म्हणून त्यांनी काम केले आणि या दरम्यान त्यांनी लाखो स्थलांतरितांसाठी जर्मनीची दारं उघडी करून दिली. नवीन प्रशासन येईपर्यंत मर्केल आणि त्यांचं सरकार काळजीवाहू तत्वावरती काम करेल. संपूर्ण प्रक्रियेला काही आठवडे किंवा महिनेही लागू शकतात. जर्मन चान्सलर अँजेला मर्केल यांनी रोमच्या दौऱ्यादरम्यान पोप फ्रान्सिस यांच्या उपस्थितीत आणि रोम स्थित सेंट एगिडियो समुदायाने आयोजित केलेल्या कोलोसियममध्ये संध्याकाळी प्रार्थनेला उपस्थिती लावली. शांततेशिवाय आपण एकत्र राहू शकत नाही